आज 69वा धम्मचक्र प्रवर्तन दिन। नागपुरातील दीक्षाभूमीवर हजारोंच्या संख्येने भीम अनुयायी नतमस्तक होण्यासाठी दाखल होऊ लागलेत। 14 ऑक्टोबर 1956 रोजी भारतीय घटनेचे शिल्पकार डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी बुद्ध धर्माची दीक्षा घेतली होती। देशभरातील भीम अनुयायी दीक्षाभूमीवर येत असल्याने प्रशासनाकडून जय्यत तयारी करण्यात आलेली आहे। याचाच आढावा घेतला आमचे प्रतिनिधी प्रवीण तांडेकर यांनी। आज दसऱ्याच्या दिवशी धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात येतो। आपण नागपूर येथील दीक्षाभूमी या ठिकाणी आहो। आपण पाहू शकतो की लाखोच्या संख्येने देशभरातून या ठिकाणी अनुयायी आलेले आहेत। 14 ऑक्टोबर 1956 रोजी डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी 6 लाख अनुयायांसह या ठिकाणी बौद्ध धर्माची दीक्षा घेतलेली होती आणि तेव्हापासून ह्या ठिकाणाला पवित्र स्थान मानलं जातं आणि दरवर्षी दसऱ्याच्या दिवशी या ठिकाणी लाखोच्या संख्येने अनुयायी येत असतात। डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी जी दीक्षा घेतलेली तो दिवस दसऱ्याचा होता, म्हणून दरवर्षी दसऱ्याला या ठिकाणी धम्मचक्र परिवर्तन दिन साजरा करण्यात येतो आणि देशभरातून कानाकोपऱ्यातून या ठिकाणी जे अनुयायी आहेत ते येत असतात। आपण पाहू शकतो कशा प्रकारे जनसागर या ठिकाणी उसळलेला आहे आणि मोठ्या संख्येने या ठिकाणी देशभरातून अनुयायी आलेले आहेत आणि विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात येतो। थोड्या वेळातच या ठिकाणी मानवंदना सुद्धा होणार आहे, तर दिवसभर या ठिकाणी विविध कार्यक्रमांचं सुद्धा आयोजन करण्यात आलेले आहे। त्यामुळे या ठिकाणी मोठे मोठे जे राजकीय नेते आहेत, राजकीय पुढारी ते सुद्धा या ठिकाणी हजेरी लावतात। प्रवीण तांडेकर, झी 24 तास, नागपूर।